नमस्कार. एबीपी माझाच्या मुद्द्याचं बोला या विशेष कार्यक्रमामध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. निसर्ग संपन्न असलेला आणि लांबच लांब समुद्र किनारे लाभलेला हा रायगड जिल्हा लोकसभा मतदारसंघामधल्याच अलिबाग या ठिकाणी आपण या क्षणाला आलेलो आहोत. अलिबाग वासीय म्हणजेच रायगड वासीय खरं तर आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. इथून अगदी हाकेच्या अंतरावरती असलेला कुलाबा किल्ला देखील या कार्यक्रमाची साक्ष देताना आपल्याला पाहायला मिळतोय. गेल्या 5 वर्षांमध्ये रायगड जिल्ह्याचं इथल्या लोकसभा मतदारसंघाचं राजकीय गणित देखील तितकंच बदलताना आपल्याला पाहायला मिळतंय. त्याला कारण ठरलेलं आहे की एका बाजूला शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांच्यामध्ये पडलेली उभी फूट त्याला अतिशय महत्त्वाची कलाटणी देणारा ठरलेला आहे. त्यामुळे येत्या काळातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवरती देखील याचे थेट परिणाम आपल्या सगळ्यांना पाहायला आणि अनुभवायला देखील मिळणार आहेतच. मात्र त्याची तयारी प्रत्येक पक्षानं केलेली आहे. मात्र रायगड वासियांचे नेमके महत्त्वाचे मुद्द्याचे प्रश्न काय आहेत त्यावरती आज सखोल चर्चा करण्यासाठी मुद्द्याचं बोलाची अख्खी टीम ही आता रायगडमध्ये दाखल झालेली आहे. या ठिकाणी असलेले जे स्थानिक मच्छीमार आहेत त्यांचे प्रश्न अद्यापही सुटलेले नाही आहे. पर्ससीन नेट सारखा महत्त्वाचा मुद्दा किंवा चॅलेंज हे त्यांच्या सगळ्यांच्या समोर आहे. रायगडचा पर्यटनाच्या दृष्टीनं विकास करण्यामध्ये लोकप्रतिनिधींना यश आलेलं आहे का? इथूनच जवळ असलेला मुंबई गोवा महामार्ग त्याचा रायगड वासियांना किती फायदा होताना दिसणार आहे? अशा अनेक प्रश्नांचा धांडोळा घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत थेट रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये. सत्ताधाऱ्यांपासून आपण खरं तर सुरुवात करूयात, कारण त्यांच्या समोर असलेलं सगळ्यात मोठं आव्हान जे आहे ते महत्त्वाचं ठरताना दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली जागा सोडावी आणि भाजपला प्रतिनिधित्व द्यावं अशी थेटपणे ज्यावेळेला भाजप मागणी करतं त्यावेळेला रायगडवासियांचं नेमकं म्हणणं काय आहे? ह्या म्हणण्यानुसार जे परवा अजितदादांनी आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष जे अजितदादा आहेत यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. आणि ही जी काय सीट आहे ही सिटिंग सीट आमची आहे. शेवटी वरिष्ठ जे नेते निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्याला मान्य असेल, म्हणजे यालाही मान्य असेल आणि आम्हालाही मान्य असेल. पण आम्ही सीट पण रायगड वासियांचं नेमकं मत काय त्या संदर्भामध्ये? आपण आपलं सीट भाजपसाठी सोडण्यासाठी तयार? अजिबात नाही. सिटिंग सीट आहे आणि गेल्या 5 वर्षामध्ये माननीय तटकरे साहेबांनी एवढं चांगलं काम केलंय आणि लोकांच्या भावना वेगळ्या आहेत. लोकांचे म्हणणं आहे की तटकरे साहेबच हवेत. म्हणजे जवळजवळ सीट आमची निवडून आलेली आहे असं वातावरण रायगडमध्ये आहे. त्याच्यामुळे ही सीट काय आम्ही सोडणार? बरं, पण भाजपवासियांना नेमकं काय वाटतं या संदर्भामध्ये ते देखील जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. मात्र यावेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना देखील या ठिकाणी आहे. ज्या प्रकारची मागणी भाजप सातत्यानं करतं, तटकरेंच्या जागेवरती भाजप डोळा ठेवतं, तरी देखील सत्ता एकमेकांसोबत उपभोगताना पाहायला मिळतं. हसण्यासारखी परिस्थिती का वाटते? कारण तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय मला या प्रश्नात. कारण हे सत्तेचं गणित आहे, पैशातलं गणित आहे. आणि त्याच्यामुळे ही जी सत्तेची गणितं मांडली जातात आणि सीट मागितल्या जातात, मग ते त्यांच्यातला जो वाद आहे तो कुठलाही वाद असला तरी ह्या वेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे आनंद गीतेच निवडून येतील आणि खासदार नक्की आनंद गीते होतील, ह्याच्यात कुठलीही शंका नाही. तुम्ही अनंत गीतेंच्या बाजूने उभं राहताना दिसतात, मात्र त्यांना धैर्यशील पाटील हवेत, कुणाला तटकरे हवेत आणि त्यामध्ये अनंत गीते. रायगडवासीय कुणाच्या पारड्यामध्ये मतदान करताना दिसते? कसं आहे, गेल्या 7 वेळेला खासदार झालेले गीते साहेब आहेत. ते मागच्या वेळी जरा निसटता जरी पराभव झाला असेल तरी सुद्धा लोकांच्या नजरेत आता जे बीजेपीने, तुम्ही आता इथे विचारलं की बीजेपी तुम्हाला दिसते का अलिबागमध्ये? रायगड जिल्ह्यात बीजेपीचे कुठले नेते होते हे पहिली म्हणजे संशोधनाचा हा हे आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने प्रत्येक ठिकाणी कामं केलेली आहेत. आता त्यांनी तटकरे साहेबांचं नाव घेतलं, आम्ही गीते साहेबांचं नाव घेतोय. मतदार राजा आहे तो ठरवेल. बरोबर आहे, मतदार राजा ठरवेल. मात्र मनसेची आजही तटस्थ भूमिका पाहायला मिळते. राज ठाकरे ज्या वेळेला बोलतात अजूनही अंदाज येताना दिसत नाही की राज ठाकरे नेमके कुणाच्या बाजूने आहे. मनसेचे देखील कार्यकर्ते आज आपल्या सोबत आहे. मला आपल्यापासून सुरुवात करायची आहे की राष्ट्रवादीचं म्हणणं आपण ऐकलं, भाजपचा एकही चेहरा मला या ठिकाणी रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये दिसत नाहीये. मात्र तरी देखील भाजपला त्या ठिकाणी निवडून यावं असं ज्या वेळेला वाटतं त्याची कितपत तयारी आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसते? आता बघताच तर तुम्हीच बघू शकता, तुम्ही कॅमेरा सुद्धा फिरू शकता की तुम्हाला समजेल की यांची तयारी कशी चालू आहे. आता या संदर्भात मी असं म्हणेल की जसं त्यांनी वाक्य केलं की आम्ही तटकरे साहेब आमचे तयार आहेत, म्हणजे त्यांनी 5 वर्षामध्ये विकास केलाय, पण हा विकास आम्हाला काही दिसला नाहीये. आणि हा विकास मी तुम्हाला आजही प्रूफ सगळं टाकू शकतो की फक्त अलिबाग आणि मुरुड या विधानसभेमध्ये मुरुड ह्याला पूर्णपणे विलंब ठेवलेला आहे. म्हणजे ह्या मुरुडकडे कोणी लक्षच दिलेलं नाही. तर मग अशा ठिकाणी कुठल्या बेसिसवर लोकसभामध्ये तटकरे साहेब म्हणजे चांगलं काम करतायत असं यांनी म्हणाल्याप्रमाणे 5 वर्षात चांगलं काम झालंय हे मला त्यांना विचारायचं आहे. बरं, कुठल्या प्रकारचं
काम आतापर्यंत तटकरेंनी केलेलं आहे असा थेट प्रश्न मनसे देखील या ठिकाणी विचारताना दिसते. काम केलेल्याचा पाढा आहे का आपल्याकडे, त्याची यादी तयार आहे का? आज तटकरे साहेबांची काम केलं नाही म्हणतात, हा मोठा जोक करतात ते. बरं का, लक्षात आलं का? साहेबांची कामं बघायची असतील तर काही समोर बसा आमच्या बरोबर, आम्ही दाखवतो तुम्हाला कामं काय केलेली आहेत ती. बरोबर आहे. दुसरा प्रश्न, आज इतके प्रश्न होते, यांचं कधी कुठलं आंदोलन समोर आलेलं दिसलं आपल्याला? कुठल्या आंदोलन तडीच नेलं यांनी आतापर्यंत? बरोबर आहे. आंदोलनांनी प्रश्न मिटत नाही असं त्यांचं म्हणणं, आणि मनसेला ते थेटपणे टोला लगावताना दिसतात. मला शिवसेनेला प्रश्न करायचा आहे की एका बाजूला त्यातही फूट पडलेली दिसतेय. रायगडवासियांचे प्रश्न मात्र अजूनही तसेच आहे. स्थानिक मच्छीमारांचा प्रश्न देखील जर मार्गी लागत नाही तर मग सत्ताधारी नेमका आतापर्यंत काय करतात? आम्ही MMRDA अंतर्गत 150 कोटीचा निधी आणला, नगरपालिकेला 90 कोटीचा निधी आणला. रेवस करंजा पूल हे अंतुले साहेबांचं स्वप्न होतं, ते आम्ही पूर्ण केलं, रिटेंडराईज केलेलं आहे. सांबरकुंडाचा प्रश्न आम्ही सोडवलेला आहे. आणि मुरुड आतापर्यंत देवळं, रस्ते, कोणतीही शाळा आणि कोणतेही काम, बारीक सारीक कोणतेही काम, कोणताही कार्यकर्ता आमच्याकडून नाराज होऊन अजूनपर्यंत गेलेला नाही. तो भाजपचा असो किंवा उद्धव ठाकरे साहेबांचा असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्याही पक्षाचा असो, आमचे आमदार हे सगळ्या पक्षांचे मिळूनच लोकप्रतिनिधित्व आतापर्यंत. एका बाजूला नाराजी नाही असं तुम्ही म्हणता, मात्र पक्षांतर होताना दिसतं. नाराजी नाहीये यावरती तुमचा विश्वास बसतो का? त्या पक्षांतर होत नाही, मात्र जनता पाहते की पक्षांतर सातत्यानं होताना दिसतंय. नाराजीचा सूर आवळूनच मग त्यानंतर एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेलेले अनेक कार्यकर्ते आपण पाहतो. बरोबर. सत्ताधिकारी जे आहेत त्यांना सध्या वेळच मिळत नाहीये. जनतेचे प्रश्न जे आहेत त्या जनतेच्या प्रश्नांकडे बघायला त्यांना वेळ मिळत नाहीये. सध्या आपापसात त्यांचे काही, आणि आता ह्याच्यानंतर आता निवडणुका ज्या आल्यात, आता ह्यांच्यातच राडे त्या चालू होतील की ही सीट मला की ही सीट तुला, ह्यावरून आता अंतर्गत त्यांचे वाद सुरू होणार आहेत. जे सत्ताधारी आता बसलेले आहेत, आणि आम्ही राजसाहेब जो आदेश देतील त्याचं पालन करणार. राजसाहेब जो उमेदवार देणार तो इथे आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करणार 100%. तडजोडीचं राजकारण आत्ताची तरुण मंडळी सहन करते का? हो, करते ना. आता हे म्हणतात एक पण आंदोलन नाही. सध्या मराठी पाट्यांचं आंदोलन कोणी केलं यांना समजायला हवं ना. आज मराठी पाट्या, आज अलिबागमध्ये मराठी पाट्या हे मनसे पक्षच आहे, ते मराठी पाट्यांचं आंदोलन आज सक्सेस केलेलं आहे. आणि हे नवनीत माणसे आणि हे आत्ताचे राजकीय पक्ष कोण कोणाच्या भांडीवर आहेत हे समजत नाही. आज इकडे पलट तिकडे पलट चालले ना यांचं आज. बरोबर आहे. कोण कोणाचं याचं उत्तर मात्र अद्यापर्यंत कुणालाही देता आलेलं नाहीये. एक तरुण म्हणून काय वाटतं की ज्या वेळेला अशा प्रकारचं राजकारण आपण पाहतो, महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या दिशेला जातं? राजकारण चाललंय ते आता सगळ्यांनाच दिसतं, पण मनसेची जी आत्ताची जी चालू असलेली काही घटना आहेत, बऱ्याचपैकी म्हणजे बोलू शकतो की टोळ बाबतीत जी आंदोलन सुरू आहेत ती कुठेतरी चुकतायत, पण नाही. पण बघू शकतो की जी आता सत्ताधारी बदलतीये ती वेळेची आणि काळाची गरज आहे. ह्याच्यामध्ये काही अपवाद नाही आहे, कारण की युवा म्हणून तरी हे बघणं माझ्यासाठी आता तरी आंदोलनाच्या बाबतीत नाहीच आहे. बरं, सोयीचं राजकारण असल्याचं पाहायला मिळतं. शोधून सापडेल का होईना, मात्र भाजपचे एक कार्यकर्ते आपल्या सोबत यावेळेला जोडले गेलेले आहेत. भाजप या ठिकाणी धैर्यशील पाटलांना प्रमोट करताना दिसतं. सगळ्यांनी टाळ्यांनी खरं तर स्वागत केलेलं आहे. मग भाजप या पुढची निवडणूक कशा प्रकारे लढवणार, रायगडवासियांना कसा न्याय मिळवून देणार? भारतीय जनता पार्टी जगातला सर्वात मोठा पक्ष आहे, आणि आमच्या बरोबर मोदी जी आहेत, मोदी जी आहेत आमच्या बरोबर. मी भारतीय जनता पार्टीतर्फे आमचे थांबा पण ते मोदी आहेत हे विसरता येत नाही. बरं, मुद्द्याचं ते बोलताना दिसून येत नाही, वेळ मारून नेली जाताना दिसतेय. काय झालेलं आहे आजकालच्या राजकारणात? मोदी हा काँग्रेस पक्षाचा आहे, त्याला विचारा हा कुठल्या पक्षाचा आहे. काँग्रेसचा, भाजपचा हाच स्वभाव आहे. काय जे आपलं आहे ते आपलं आहे, पण दुसऱ्याचा ते पण आपलं आहे. हा खोटं बोला पण रेटून बोला, हा जो स्वभाव आहे या स्वभावाच्या मुळेच असं चाललेलं आहे. मी जे बोलल्याप्रमाणे रायगड जिल्ह्यात फादर बॉडीतला एक जरी म्हणजे जे नेते होते, प्रमोद महाजन होते किंवा ते सगळे नेते होते, त्यांनी पक्ष सांभाळला. रायगड जिल्ह्यात एक तरी दाखवा, एक काँग्रेसमधून गेलेला, एक शिवसेनेतून गेलेला, एक असे सगळे घेतलेले गोळा केलेले आहेत. बीजेपी हा कुठे आहे रायगड जिल्ह्यात? तरी त्यांनी आयात निर्यात होताना आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. मला सर्वसामान्य रायगडवासियांना विचारायचंय की आतापर्यंत इथे असलेला जो शेतकरी आहे किंवा मच्छीमार आहे त्यांचे प्रश्न मिटलेले दिसतात का? सगळेजण दावा करताना दिसत आहेत की आजपर्यंत आम्ही खूप काम केलं. नाही, आतापर्यंत इथे बरेच नेते झाले, त्यांनी शेतकऱ्यांचा किंवा मच्छीमारांचा प्रश्न काय सोडवले नाही आहे. पण आमचे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार भाई जयंत पाटील यांच्या माध्यमातून
मच्छीमारांचा प्रश्न असो, शेतकऱ्यांचा प्रश्न असो, हे नेहमीच सुटले जातात. आमदार जयंत पाटील हे नेहमी अगदी विधानसभेमध्ये आपण बघतच असतात की त्यांच्या पोटतिडकीने अगदी ते प्रश्न ते सोडवत असतात, शेतकऱ्यांचे असो, मच्छीमारांचे असो. पण सत्ताधारी पक्ष जो आहे भाजप, यांना ही यांची कामं करायची नाही आहेत आणि त्यांना तसंच ठेवायचे, हे एकंदरीत सगळं दिसते आपल्याला. बरोबर आहे, अजूनही अनास्था असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. पर्यटनाच्या दृष्टीनं इतका सुंदर असलेला खरं तर रायगड, त्याचं काय करून ठेवलेलं आहे आपण. शिवाजी महाराजांनी काय स्वप्न पाहिलेली असतील आणि आज तीच स्वप्न कशा प्रकारे प्रत्यक्षात उतरताना दिसतात. आज कुठल्याही प्रकारची ते सुविधा नाही आहे. मच्छीमारांचे तर प्रश्न आहेतच, पण इथे पर्यटकाला पण पाहिजे असं वाव इथे मिळालेला नाही आहे. ज्या दृष्टीने आपलं सरकार म्हणते की पर्यटनाचा खूप विकास केलेला आहे, पण आम्ही सांगतो कुठल्याही परिस्थितीत बघा पर्यटनाला इथे कुठलीही चालना मिळालेली नाही आहे. हे आमचं प्रामाणिक मत आहे इथे. तसेच मच्छीमारांचे प्रश्न आहेत, मच्छीमारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलेलं आहे शासनाने. बेरोजगारी वाढत चालली आहे, महागाईचा भस्मासूर झालेला आहे, त्या संदर्भात ते शासन काही करत नाही आहे. आरक्षण बाबतीत धनगराचं आरक्षण असू दे, महादेव कोळ्यांचं आरक्षण असू दे, या संदर्भात कुठलंही पाऊल सरकार उचलत नाहीये. याचा आम्ही निषेध करतो. या सरकारचा निषेध व्यक्त करतायत ते की कुठल्याही प्रकारच्या आश्वासनांची पूर्तता करण्यामध्ये या सरकारला यश आलेलं नाहीये, तर इथले स्थानिक प्रश्न देखील सुटले नाही. येत असताना आम्ही पाहिलं की मुंबई गोवा महामार्ग जरी बनला असला तरी त्याचा कितपत फायदा अलिबागसाठी. नाही, अलिबागसाठी नक्कीच आहे. त्यांचं म्हणणं पर्यटनासाठी काय केलं नाही. अलिबागमध्ये मुंबईकर येण्यासाठी रोरोची सेवा केलेली आहे. आत्ताच अटल सेतूचं उद्घाटन झालं माननीय मोदी साहेबांच्या हस्ते. असं नाही कसं, अलिबागमध्ये खूप अलिबाग किनारपट्टीवरचा जो लोकांचा उदरनिर्वाह आहे तो प्रादेशिक पर्यटनावरच झालेला आहे आणि त्याच्यासाठी आमच्या सरकारने खूप काम केलेलं आहे. पर्यटन जे काय चालतं त्याच पर्यटन तुम्ही मांडवे टोक्यापासून लोखंडापर्यंत जाल ना, पर्यटनामुळे तर खूप चालना मिळाली. पर्यटनाचा विषय ते काढतात आणि राज ठाकरे यांनी देखील एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला होता की अटल सेतू जरी बांधला गेला तरी तुमच्या जमिनीवरती असलेला डोळा, हा जो महत्वाचा प्रश्न आहे तो किती आहे. कारण या ठिकाणच्या जमिनीवरती खरोखरच डोळा आहे का. आहे डोळा, परप्रांतीय लोकांचा यावर जमिनीवर डोळा आहे. किंवा बाहेरचे लोक येऊन आधीच त्या जमिनी खरेदी करतात, इथल्या लोकांना, गरीब लोकांना फसवून थोडकी पैसेमध्ये कमी भाव देऊन बाहेरचे लोक येऊन त्याच्या लोकांचा डोळा आहे या जमिनीवरती. हे राजसाहेबांनी गेल्या वेळी येऊन अलिबागमध्ये पत्रकार परिषद मांडलेल्या आहे त्या गोष्टी. बरोबर, इथल्या जमिनीवरती डोळा असल्याचं म्हणणं जात आहे. मात्र थेट उपमुख्यमंत्र्यांवरती आरोप लावते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते. मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. अलिबाग तालुक्यामध्ये तुम्ही जे पर्यटनाचा विषय करताय, हा पर्यटन वगैरे काही नाही. अलिबाग हे मुंबईच्या जवळ आहे, त्याच्यामुळे ह्या जमिनीवरती मुंबईतल्या लोकांचा पहिला म्हणजे बिल्डर लोकांचा डोळा होता, आता राजकीय नेत्यांचा डोळा आहे. तुम्ही आता चेक केलं तर कुठल्या मंत्र्यांनी किती जमिनी घेतल्यात येतात. नाही, ते आता तुम्हीच संशोधन करण्याचा गरज आहे. आम्ही नावं घेतलेली आहेत, आता तुम्ही चेक करा. आम्ही ठोकूनच बोलतोय, फक्त संशोधन तुम्ही करा. संशोधन निश्चित करण्यासाठी म्हणून आपण प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये फिरतोय. मात्र काही नावं देखील अशी आहेत का जे आपण आता घोषणा करताना आम्ही ऐकलेली होती, महाराष्ट्राला ऐकू दे अशी बरीचशी नावं आहेत. आता मुख्य खुर्चीवर बसलेल्या लोकांनी पण मोठमोठ्या प्रमाणात जमिनी घेतलेल्या अलिबागमध्ये. अलिबाग हा पर्यटनाला, अलिबाग मुरुड ह्याला पर्यटनाला महत्त्व आहे आणि त्याच्यामुळे पर्यटनामुळे इथला रोजगार वाढतोय. पण पर्यटनासाठी जे अत्यावश्यक गरजा आहेत म्हणजे रस्ते पाहिजेत किंवा तिथले जे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, सोयीसुविधा पाहिजे, त्या कुठल्याच नाहीत. आज आपण जसा मुंबई गोवा हायवेचा म्हणजे पळसपे इंदापूर गोवा मगाशी उल्लेख केलात, तसंच अलिबाग तालुक्यातले जर आपण रस्ते बघितले तर एकदम भकास झालेले आहेत. आज अशी परिस्थिती आहे, कोळी समाजाचा प्रश्न आहे. कोळी समाजाला LED लावून काही ठराविक मच्छीमार म्हणजे हाताच्या बोटावर असणार ते LED वापर करतायत आणि पर्सनेट मच्छीमारी करतायत आणि त्याच्यामुळे जो सामान्य कोळी आहे तो पूर्णपणे आज उपाची पोटी राहतोय. खरोखर देशोधडीला लागलेला तो आपल्याला पाहायला मिळतो. सर, मी असं बोलेन की रस्ते आणि पाण्याच्या बाबतीत आता जे सर्व पक्ष बोलतायत यांनी पूर्ण निराशा केलेली आहे. आज वडखळ अलिबागचं चौपदरीकरण होणं गरजेचं आहे. कुठच्याही पक्षाचं त्याच्याकडे लक्ष नाही आहे. दुसरं, आत्ता जसा करंजा रेवस पूल होणार आहे तसं त्याच बाजूला वाशीवरती जसा बाजूला रेल्वेचा पूल आहे, त्या रेल्वे पुलाची गरज आहे. हा विकासाचा नवीन टप्पा असेल, कारण आता द्रोणागिरीचं रेल्वे स्टेशन चालू झालंय, तिथे विमानतळ होतंय, तर त्या बाजूनी हा रेल्वेचा एक ट्रॅक असावा. आणि दुसरं, इथे एक मेडिकल कॉलेज येतंय,
त्या मेडिकल कॉलेज अजून इथे स्थिर झालेलं नाहीये. या इथे पुण्यासारखं एक छोटंसं शैक्षणिक केंद्र बनवता येईल, पण त्याच्या मेडिकल कॉलेज कसं स्थिर होईल याच्याकडे कुठच्याही पुढाऱ्याचं लक्ष नाहीये. आज पाण्याची परिस्थिती अशी आहे की जानेवारी महिन्यापासून नागावला प्रत्येक रिसॉर्टवाल्याला 15-20 हजार रुपये टँकरसाठी खर्च करायला लागतात. आरोग्य व्यवस्था पूर्णपणे दुबळी झालेली आहे. कोणताही पक्ष सत्तेवर असला तरी त्यांचा आरोग्य व्यवस्थेकडे कधीच लक्ष नव्हतं. याच्याकडे कोण काय करणार हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारावे. सत्ताधाऱ्यांनी उत्तर देणं आता अपेक्षित आहे. सत्ताधाऱ्यांकडे या सर्व प्रश्नांची उत्तर आहेत. खरं सांगायचं म्हणजे या 5 वर्षामध्ये काम करण्यासाठी संधी ही आम्हाला शेवटची ही 2 वर्ष मिळत आहेत. कोरोनामुळे आम्हाला संधी मिळालेली नाही. ज्यावेळे तुम्ही त्यांचं समर्थन करताय. मेडिकल कॉलेज विषयांचे बोलले त्यामध्ये एक मिनिट ऐका ना. आम्ही तुम्हाला बोलतो का मध्ये? नाही ना, बोला ना. मेडिकल कॉलेज हे तालुक्यामध्ये आणलं, हे आदरणीय तटकरे साहेबांनी आणलं. ते इथं व्हावं नाही म्हणून कोणी कोणी प्रयत्न केले हे ज्याचं ज्याला माहिती आहे. आलं का लक्षात? कोणाकडे इशारा तुमचा? ज्याला समज नको इशारा कापी होत आहे. मुद्द्याचा मेडिकल कॉलेजचं ज्या वेळेला भूमिपूजन झालं त्यावेळेला आता जे लोक बोलत आहेत त्यांचेच नेते त्या भूमिपूजनाला आवर्जून उपस्थित होते. तिथे उपस्थित होते. आदरणीय पवार साहेब उपस्थित होते, दोन्ही उद्धव साहेब पण होते, उपमुख्यमंत्री होते. आणि ते 1000 कोटीचं मेडिकल कॉलेज प्रस्तावित होतं, ते मार्गी लावण्याचं काम हे तटकरे साहेबांनीच केलंय. आणि त्यांच्याच प्रयत्नामुळे आदितीताई तटकरे त्यावेळेला पालकमंत्री होत्या, स्थानिक आमदारांचं सगळ्यांचं सहकार्य होतं. सगळ्यांच्या सहकार्याने इथे त्यांच्या बरोबर विकास चालू आहे. बरं, पक्षांतर झालं तरी विकासाचा मुद्दा कुठे पुढे सरकताना दिसतोय? पक्षांतर झालं तरी ते आमच्याच पक्षात आले आहेत. यांचे लोक अजूनही मार्गावर आहेत. आता तुम्ही बघताय महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यातले लोक काल वाशीमध्ये जो अल्पसंख्याक मेळावा झाला राष्ट्रवादीचा, त्यामध्ये मनसेचे एक मोठे नेते जे दुखावले गेलेले त्यांनी काल पक्ष प्रवेश केला. त्यामुळे आमच्याकडे पक्षातल्या लोकांचा चोर होता तो, चोर होता तो, चोर माणूस तुम्ही घेतलात लक्षात. निवडणुका येऊ दे, तुमचे किती दुखावतील आता ते बघा. बरोबर आहे, चोर माणूस होता, चोर लोकच हे घेतात. चोर होता म्हणून तो दुसऱ्या पक्षात गेला. आमच्या पक्षात आम्ही त्याची हकलपट्टी केलेली आहे. पण चोरांनाही आतापर्यंत पक्षात स्थान दिलं जातं. नाही, जेव्हा समजलं त्या दिवशी आम्ही त्याची हकलपट्टी केलेली आहे. कामच तीच आहेत सर्व पक्षांची कामं. तेव्हा त्यांची चोरी समजली तेव्हा पक्षातून हाकलून लावलं गेलं, तेव्हा पक्ष हकलपट्टी केली त्यांची. या सत्ताधारी पक्ष आहे त्यांना बाकी वेळ काही नाही, फक्त फोडाफोडीचं राजकारण त्यांचा वेळ जातोय. बाकी जनतेचं त्यांना काही घेणं नाही. जी रेल्वे येणार होती सोंडीला, रेल्वे येणार होती, गीते साहेबांनी रेल्वेचं सगळं मंजूर केलेलं होतं. पण आत्ताच्या खासदारांनी काही केलेलं नाही. आत्ताचे खासदार हे अपयशी ठरलेले आहेत रेल्वे आणण्याच्या गोष्टीमध्ये. याही गोष्टी आम्हाला खासदार इथं शोधून पण भेटत नाही, दिसत पण नाही कुठे गावामध्ये कुठे काम करताना. नाही अनंत गीते त्या ठिकाणी खासदार असताना देखील मात्र त्यांनी काम न केल्याचा साहेबांच्या अगोदर आदरणीय गीते साहेब 6 वेळा खासदार होते. रेल्वे बद्दल बोलायचं असेल, एक मिनिट गुरव एक मिनिट ऐका, एक मिनिट ऐका. साहेबांनी कामं केली नसती तर जनतेने खासदार बनवले असते काय? नसते बनवले. त्याही कामं केली म्हणून साहेब त्याला खासदार बनवलेला आहे. म्हणून असे असतील अनंत गीते साहेब की त्यांच्यावरती कुठल्याही संशयाचा डाग नाही असं एकमेव खासदार असतील तर अनंत गीते साहेब. हे सगळे यांच्यावरती रेडी फिडी गेली की पक्षांतर करतात, आपण पक्षांतर करतात. बोला. लोकसभेच्या आत्ताच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये जसे APJ अब्दुल कलाम होऊन गेलेले आहेत, चारित्र्य संपन्न निष्कलंक कुठलाही प्रकारचा भ्रष्टाचार नसलेला नेता जर दिला असेल तर या रायगड जिल्ह्याने, या महाराष्ट्राने गीते साहेबांच्या रूपाने येणाऱ्या लोकसभेकरता दिलेला आहे. आता पुढच्या राजकारणाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर तेच पक्ष एकमेकांमध्ये लढताना दिसतात. सत्ताधारी उपभोगत असतानाही कोणी कोणासाठी जागा सोडाव्या या संदर्भातल्या विनवण्या त्यांना कराव्या लागतात. नक्की हा हाणामाऱ्या यांच्या या चालूच राहणार, कारण याने या मागच्या 2.5 वर्षाच्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये कुठल्याही विकासाच्या मुद्द्यावर हे सरकार राज्यातला असू दे नाहीतर केंद्रातला असू दे हे बोलत नाही आहे, त्याहून ते करायला मागत नाही आहे. यांचा फक्त एक कलमी कार्यक्रम झाला आहे की राज्यातले असतील देशातले असतील जे स्थानिक पक्ष असतील त्यांना तोडायचं, फोडायचं आणि आपल्या सरकारमध्ये सामील करायचं, असं भारतीय जनता पक्षाचा एकमेव कार्यक्रम चालू आहे.
भारतीय जनता पार्टीचे एकुलते एक आणि एकमेव आहेत उत्तर आहे का फोडाफोडीचं राजकारण करून काय मिळेल? भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक चांगले चांगले लोक या ठिकाणी येत. आज कुठे? आज देखील सर्वत्र आहेत. दिल्लीमध्ये जी कार्यकारिणी चालू आहे त्यासाठी लोक गेलेले आहेत. अयोध्येमध्ये लोक गेलेले आहेत. रायगड वासियांचं काय? रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे पॉलिट ब्युरो जे सदस्य आहे ते खासदारकीचा उमेदवार ठरवतील. मग ते भारतीय जनता पार्टी धैर्यशीलदादा असतील किंवा राष्ट्रवादीचे सुनील तटकरे असतील. परंतु भारतीय जनता पार्टी हा नेहमी शिस्तबद्ध काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा संच आहे आणि त्यामुळे मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी जी एनडीए आहे त्याचाच उमेदवार निवडेल. भारतीय जनता पार्टीने अनेक वर्ष या ठिकाणी कामं केलेली आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर हे भारतीय जनता पार्टीने कुठे इन्फ्रास्ट्रक्चरचा ते विचार करताना दिसतात. कुठल्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर रायगड वासियांना आजपर्यंत उपलब्ध करून देण्यात आलं? शिक्षणासारखा मुद्दा उपस्थित झाला. सगळे तरुण मंडळी आहेत या ठिकाणी. मात्र शिक्षणासाठी काय मिळताना दिसतं? ऐका ना, आम्ही तेच परत बोलतो की आम्ही 3 वर्षांमध्ये जेवढा निधी आणला तेवढा विरोधकांनी 50 वर्षात आणला. मी शिक्षणाचा प्रश्न विचारलाय मित्रा. मग त्याच्या अंतर्गत काय असेल ते त्याच्या अंतर्गत शाळा बांधतील हे होतील ती निधी आहे ती वापरली जावी ना. देशाचं सरकार, राज्याचं सरकार आणि देशाचं सरकार आता जी कामं करतोय ना ती विकासाचीच कामं करतायत. पण यांना विरोध म्हणून विरोध करायचा आहे आणि त्यासाठी हा विरोध चाललाय. बाकी तुम्हाला सांगू की या आता जेवढी विकासाची कामं आमच्या आमदारांनी आणलीत ठीक आहे ना. विरोधकांनी काय केलं शिक्षणासाठी? कोणी काय केलेलं आहे? बरं, विरोधकांनी शिक्षणासाठी काय केलं असा एका तरुणाचा प्रश्न यावेळेला आपल्यासाठी सांगितलं की 150 कोटी MBBSचा निधी आणला. 150 कोटी खर्च केला कुठं? दाखवा, खर्च केलेला दाखवा आम्हाला तुम्ही. आणि हे भाजप साहेब अलिबाग, तुम्हाला स्पष्ट सांगतो, अलिबाग तालुक्यात मोठे मोठे प्रकल्प चालू आहेत. त्या ठिकाणी उपोषण करते 87 दिवस उपोषण करत होते. कुठे होते सत्ताधारी? तिथून जायचे पण कधी बघितलं ना फिरकून. माझी स्वतःची जमीन त्याच्यामध्ये गेलेली आहे. काय करतात हे सत्ताधारी? कळकळीने ज्यावेळेला प्रश्न विचारले जातात उत्तर आहेत सत्ताधाऱ्यांकडे. हे बघा, इथे ते प्रकल्प आलेत असं म्हणालं. प्रकल्प आणले आमच्याच सरकारनी. जमिनी कोणामुळे गेल्या? यांना तिथे हिस्सा मिळत नाही म्हणून हे सगळं आहे. यांचं म्हणणं आहे अनंत गीतेंनी काम केलं. उद्योग मंत्री असताना त्यांनी अवजड उद्योग मंत्री असताना किती उद्योग रायगडमध्ये आणले. उसरच्या प्रकल्पासाठी आदरणीय खासदार साहेबांनी 2 वेळा कलेक्टर ऑफिसला मीटिंग लावली, 2 वेळा गेलमध्ये मीटिंग लावली. अनेक वेळेला आतापर्यंत मिटिंगा लावण्यात आल्या. मात्र रायगड वासियांच्या पारड्यामध्ये नेमकं काय पडलं? अगदी थोडक्यात आपली वेळ संपली. आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं, जसे ते मगाशी म्हणाले की त्यांनी निधी आणून दिलाय, तो निधी दिसत नाहीये. रस्ते हे असे म्हणतात की रस्ते यांनी केलेत. अजूनपर्यंत तुम्ही बघा कुठला ब्रिज अजून अर्धवट आहे. ब्रिजचं काम परस्पर चालू, म्हणजे सतत कामं चालूच आहे त्यांची. प्रत्येक गावांमध्ये अंतर्गत रस्ते आहेत ते दरवर्षी बांधले जातात. दुसरी विकास कामच कोणती गावामध्ये माहित नाहीत. छोटी आणि अशा गोष्टी घडतायत की रस्ते तिकडे फक्त कागदावर बांधले जात आहेत. फक्त कागदावरती असलेले प्रकल्प. मात्र रायगड वासियांना मुळामध्ये कुठल्याही प्रकारच्या सुविधा मिळाला नसल्याचा सूर या ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवरती आरोप करताना आपल्याला पाहायला मिळतात. रायगड लोकसभा मतदारसंघाच्या अलिबाग विधानसभेमधून आज होता आपला मुद्द्याचा बोला हा विशेष कार्यक्रम. लवकरच येतो आपल्या शहरात. तोपर्यंत वेळ झालेली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.